पाठवतो या, मी घेऊन येतो कार्यकर्त्यांना एक दिवस. मला तुमची तब्येतीची थोडं हे होती काळजी म्हणून म्हटलं थोडं भेटून जाऊ. 90 वर्ष आले. हो 90 अजून अजून लढायची ताकद आहे. आता देव धर्म देशासाठी माझं कार्य चालू आहे. मी सिव्हिल इंजिनियर कॉन्ट्रॅक्टर आहे. गेल्या 15 वर्षापासून म्हणजे जवळपास आपल्या आंदोलनाच्या त्या मुवमेंट पासून हा मी पण तेच आहे. पैसा काही कमवणं नाही, माणसं सांभाळणं, देव देश सांभाळणं, रक्षण करणं. माझी रॅपिड ऍक्शन फोर्स आहे, अन्यायाविरोध लढणारी संघटना. करत राहायचं. हो सर. विश्वास करून जातो तो पण करून घ्यायला, करत राहायचं. आता माझा नवाज झाला तरी अजून करतोय. नाही मोठं आयुष्यभर तेच केलं. प्रेरणा झोपण्याचा बिस्तर आणि जेवणाचं ताट. बँक अकाउंट कुठे असतं माहित नाही. सर समाज आणि देश आमच्या, मी तर नेहमीच म्हणतो कार्यकर्त्यांना की अण्णा हजारे म्हणजे लालबहादूर शास्त्री आहे आमच्यासाठी आहेत. एवढी मोठी थोर व्यक्ती आज आरोग्य संपन्न आहात, चांगले आहात, आणि जो माहितीचा अधिकार, या सगळ्या जो राईट टू एज्युकेशन, या सगळ्या गोष्टी तुमच्यामुळे आलेल्या आहेत. 10 कायदे आले. आणि भ्रष्टाचार कित्येक मंत्र्याला घरी पाठवले. आता शेवटचा लोकायुक्त क्रांतिकारक मोठा निर्णय आहे, आणि हे सरकार करेल आपला. देवेंद्र फडणवीस साहेबांनीच सांगितलं ना, राज्यात लवकरात लवकर लोकायुक्त अंमलात आणण्यासाठी माझं शासन कटिबद्ध आहे. बघा बरं, देवेंद्र फडणवीस साहेबांचे साईन आणि लेटर आहे. 10 कायदे आले. हा कायदे सगळ्यात श्रेष्ठ आहे. हा देश जो चालला सगळा कायद्याच्या आधारावर. कायदा संविधान, संविधान हेच कायदा. संविधान घ्या पुस्तकात फोटो घेऊया. संविधान घेऊ कसं, संविधानाच्या आधारे कायदे होतात. थोडा आमच्या हातात द्या ना ते. घ्या फोटो घ्या. थांबा जरा.